नमस्कार मंडळी, कसे आहात? तर माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला? तर मला खूप जणांचे मेसेज आले, अरे खूप छान व्हिडिओ बनवला आहेस. तर म्हटलं चला आता दुसरा व्हिडिओही आपण बनवून टाकूया. तर आम्ही रात्री पोचलो, खूप दमलेलो होतो. आईने मस्तपैकी गरम गरम जेवण दिले, जेवलो, झोपलो आणि मग असं पहाटे आम्हाला लवकरच जाग आली. मग पहाटे असं अंगण वगैरे मस्तपैकी पावसाने धुवून निघालेले. मग म्हटलं चला आता एक गरम गरम चहा पिऊया, म्हणून चहा बनवायला गेली तर दूध शोधत होती, दूधच नव्हते. पप्पा बोलले की नाही नाही, आम्ही दुधाचा नाही तर पावडरचा चहा पितो. तर मग आमच्याकडे इथे फ्रीज नाही आहे, कारण आम्ही इथे नाही राहत. तर मग म्हटलं ठीक आहे चालेल. तर पावडरच्या दुधावरून ही आठवण एक आली की म्हणजे माझ्या आजी आणि आत्या जेव्हा गावी राहायचे तर तेव्हा आम्ही असंच चहा प्यायचो. तर मला आई आणि पप्पांनी दाखवलं कसा चहा प्यायचा आणि खरंच खूप सुंदर चहा झालेला. मग मुलगी कालपासूनच मागे लागलेली की अगं आई मला पावसात भिजायचं आहे, चल मला घेऊन. तर म्हटलं चल बाबा तुझी इच्छा पूर्ण करूया. आणि मग आजीने तिच्या कपडे काढले आणि आम्ही तिला मुंबईवरून येतानाच स्विमिंग कॅप घेऊन आलेलो. कारण म्हटलं उगाच सर्दी खोकला नको, आणि मुंबईची मुलं थोडी नाजूकच असतात, तर मग उगाच डॉक्टरला खर्च नको इथे आल्यावर. मग म्हटलं चला आपलं पण आंघोळीचं पाणी तापलं आहे का बघूया. तसं चुलीवर आम्ही मस्त कडकडीत पाणी करतो, पण थोडा वेळ होता तर मग तोपर्यंत हिचा व्हिडिओ काढला. तर हीसुद्धा खुश होती, मस्तपैकी पावसाच्या पाण्यात खेळत होती. फार पाऊस नव्हता, रिमझिम होता, पण खेळत होती. आणि मी आणि आई तिला बघत होतो, आमचं बालपण आठवत होतो आम्ही. तर मुंबईला राहतो त्यामुळे खूप छोट्या घरामध्ये राहतो आणि असं खुलं अंगण, असं मस्तपैकी वातावरण नसतं, त्यामुळे तीसुद्धा खूप आनंदात होती. तेवढ्यात मार्केटमधून पप्पा आले. पप्पाने विचारलं काय आणलं? तर म्हणाले कालवं. तर कालवं मला खूप आवडतात. तर त्याच्यामुळे मग आज माझं नशीब चांगलं कालवं मिळाली. मग आई बोलली चल मी तुझ्यासाठी मस्तपैकी कालव्याचं कालवण बनवते. आता चला आता तोपर्यंत काय करायचं आहे, पाणी पण तापतं आहे. आई जेवणाच्या तयारीला लागली. तर मग समोर दिसल्या गाई. मग काय त्यांना बोलवलं, कारण मुंबईला मोस्टली आपण जसं बघतो की कुत्रे मांजरं भरपूर असतात, पण गाई ढोरं इतके नसतात. तर मग आम्ही त्यांना बोलवलं. तर आम्हाला वाटलं नव्हतं त्या येतील, पण आम्ही जसं त्यांना ये म्हणत गेलो त्या पण यायला लागल्या एक एक करून, आणि खूप छान होत्या. त्यांच्यासोबत छोटी वासरू पण होते. जीवला म्हटलं बघ कसं ते ऐकतात, बोलवल्यावर येतात, तू ऐकतेस का आमचं? आणि मग त्या आल्या. मग आई बोलले की अरे असं नका बोलू, कारण आपण इथे राहत नाही आणि त्यानंतर आशेण येणार आणि त्यांना काहीच खायला मिळणार नाही. तर म्हटलं ठीक आहे, पुढच्या वेळी आपण काहीतरी खायची सोय करू त्यांच्यासाठी. आता आमचीच खायची सोय चालू होती. मग काय आम्ही पण मग नाश्ता बनवायला गेलो. मस्तपैकी एग फ्राय बनवलं, ब्रेड होते ते गरम केले, आणि मग आम्ही नाश्ता बनवला. आणि मग पप्पा बोलले चल थोडं आपण गावी फिरून येऊ. म्हणून मग आमच्या समोर काकांकडे गेलो. तिथे असं त्यांनी बकरी प्रकल्प सुरू केलेला आहे. मला ह्या बकऱ्यांची ब्रीड नाही माहीत, पण खूप छान बकऱ्या होत्या, एकदम गुडगुडीत होत्या, केसाळ होते, आणि त्यांना असं मस्तपैकी काकांनी राहायलासुद्धा खूप छान सुंदर जागा केलेली होती. त्यांना बघितलं. मग आमच्या गणपती मंदिरात गेलो. तर गणपती मंदिर जे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओत दाखवलेलं, पण मी गणपती मंदिरचा एक प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे, जो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. मग तिथून पुढे आम्ही आमच्या जुन्या घरी गेलो, आमच्या दुसऱ्या काकांना भेटायला. घर तुम्ही पाहू शकता, इथे मस्त अंगण आहे. घरामध्ये गेल्यानंतर समोरच तुम्हाला स्वामी समर्थांची एक पेंटिंग दिसेल. तर इथे आमचा मूळ घरचा गणपती बसतो. काकांकडेही त्यांची नातवंड आलेली होती मुंबईवरून राहायला. मग काकांबरोबर थोड्या गावच्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, आणि मी म्हटलं चला तर आपण आपल्या घरी निघू. मग निघता निघता आम्ही आमच्या दुसऱ्या काकांच्या घरी पोचलो. तर माझा नवरा बोलला अगं तुला आठवलं का की इथे रात्रीच खेळ चालायचं शूटिंग झालेलं? म्हटलं हो रे बरोबर. तर मला वर्ष नाही आठवत, पण ह्याच घरामध्ये रात्रीच खेळ चालायचं शूटिंग झालेलं. आणि माझी बहिणी आणि माझ्या मावशी हे तेव्हा शूटिंगच्या वेळी ते होत्या मे महिन्यात, तर त्या गेलेल्या. त्या तुम्हाला दिसतील का माहीत नाही, पण जे ते सिरियल पाहतात त्यांना हे घर त्याच्यात नक्कीच दिसलं असेल. आणि खूप छान घर आहे आतमधून. नंतर नानीशी बोललो. नानी इथे 20 वर्ष झाली या घरामध्ये काम करते, आणि आम्ही इथे आता आमची गाडी पण बघू शकता तुम्ही. नंतर मग आमच्या समोर आमच्या घरी जे भाडोत्री राहायचे ते आमच्या आता मागच्या घरी राहतात, त्यांच्या घरी गेलो. तर त्यांच्या अंगणामध्ये असं मस्त हिरवळीमध्ये एक पक्षी स्वतःच्याच प्रतिबिंबाला बघून खेळत होता. मग तिथून घरी आलो. घरी मस्तपैकी आईने गरमागरम कालव्याचं कालवण, आंबा वगैरे कापलेला होता तो खाल्ला. आणि मग मग दुपारी चालत फिरत आमच्या संगणामध्ये इथे तुम्ही बघू शकता एक सुंदर फुलपाखरू होतं, जे इकडून तिकडून ह्या फुलांवरून त्या फुलावरून फिरत होते. मग थोड्याने झोपलो. संध्याकाळी उठलो तर मुलीला म्हटलं चल बाबा थोडा अभ्यास कर, आता शाळा सुरू होईल.
तर मग पप्पाने कुठून तरी तिला स्केच पेन आणि पान आणून दिलं आणि मग ती तिची ABCD करत बसलेली. मग थोडं ABCD केल्यानंतर पाहते तर काय, तर ही जाऊन बसली आजी आणि आजोबा आणि बाबांबरोबर पत्ते खेळत. आणि दुसऱ्या खोलीमध्ये बघते तर काय, तर आजी एकटीच व्हिडिओ बघत बसली आहे. तर म्हटलं काय व्हिडिओ बघते? तर बोलते अगं मी नाही बघत आहे, तुझी मुलगी आता इथे बसलेली पत्ते खेळताना बघितलं आणि निघून गेली. तर ही बघा आजकालची मुलंही अशी असतात. नंतर आईला म्हटलं चल तू आता खूप दमली असशील तर तू आता आराम कर, तू काय ते चिवचे व्हिडिओ बघ, मी आपलं जेवण बनवते. तर लाईटसुद्धा गेलेली होती. तर मग चार्जिंगच्या लाईटवरती असं रडत कांदा कापला आणि आईला म्हटलं गाई या सुरीने कापला नाही जाते, तू जरा मला चांगली सुरी दे. पण आईचं काही लक्ष नव्हतं. शेवटी आईला माझी दया आली आणि आईने मला मग दुसरी सुरी दिली. पण त्या सुरीनेही काही काम झाले नाही. तर आईला म्हटलं अगं आई का अशा सुऱ्या घेतल्यास? तर बोलते नाही माझ्या हाताला कापेल. अगं पण त्याने कांदा आणि टोमॅटो तरी कापला गेला पाहिजे. बरं मग कसं तरी मॅनेज करून शेवटी मग जेवण बनवायला घेतले. लाईट नव्हती सो मेणबत्तीच्या आणि टॉर्चच्या सहाऱ्याने जेवण सुरू केलं बनवायला. तर दुपारचं जे कालवाचं सुकं आणि आम्ही अंडी उकडलेली, तर मग त्याचं मिश्रणाने आम्ही ही मस्तपैकी एक रस्सा भाजी बनवली. त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा. आणि म्हटलं तोपर्यंत लाईटही आली तर म्हटलं पटकन आपण भाकरी बनवून घेऊया. मग ज्वारी, नाचणी आणि तांदळाच्या पिठाच्या मस्त भाकऱ्या बनवल्या. तर जसं मी बोलली माझा नवरा कर्नाटक साईडचा आहे, तर त्याला भाकरीची खूप सवय आहे. पण आमचं तसं नाही आहे, आम्हाला भात असेल तरी चालतो. पण मग त्याला सवय आहे, तर मी मुंबईवरून येतानाच थोडं भाकरीचं पीठ घेऊन आलेली. मग आता जेवायला थोडा वेळ होता तर म्हटलं चला मग आपण पण पत्ते खेळूया. तर माझ्या वडिलांनी मला रमी खेळायला शिकवलेलं. तर मग आम्ही मस्तपैकी रमी खेळत बसलेलो. नवरा पहिल्यांदाच खेळत होता सो त्याला शिकायला थोडा वेळ गेला आणि थोडा चुकतही होता. मग आम्ही दोघंही त्याचे खेचत होतो. मग आई बोली चला आता जेवायला. मग आम्ही मस्तपैकी परत आंबा खाल्ला आणि त्याच्यानंतर मग तिखट डाळ आणि मी बनवलेली कालवणची भाजी खाल्ली. आणि त्यानंतर काय तर पाऊस सुरू झाला. नवरा बोलतो बघ केवढा पाऊस आला आहे. त्यांनीही पहिल्यांदा इतका पाऊस पाहिलेला होता कोकणातला. तर मग असंच मग जेवण वगैरे झालं, झोपायला घेतलं. पाऊस तुफान चालू होता. तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल की कोकणात खूप पाऊस चालू आहे. आणि अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही घरीच आरामात काढला. आता आम्ही पुढच्या दिवशी आम्ही कुणकेश्वर, गजबादेवी आणि रामेश्वर ठिकाणी जाणार आहे. त्याचेही मी व्हिडिओ टाकेनच. आणि असंच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.